आपल्यापैकी सगळ्या मंडळींनी जरा थोडंसं जर कधी जाऊन बघता आलं ना, कारण मला तोपर्यंत असं वाटत होतं की पैसे दिले की आपलं काम संपलं, पण तिथं गेल्यानंतर मरेपर्यंत जगण्यासाठी एक कारण निर्माण झालं. पुढे 20-22 वर्षाच्या मुली एका वेळी 300-400 मुली पांढरं कपाळ घेऊन बसलेल्या आहेत. पाहिल्यानंतर ना असं वाटतं नाही आपली खूप मुलं आहेत आणि माझी एक मुलगी जरी माझ्या समोर अशी जर फिरत राहिली असती विधवा कडेवर एक पोर घेऊन, तर माझं काय झालं असतं बाप म्हणून. आणि असे ते छोटे छोटे प्रश्न कुठेतरी सुरू झाले. खरं तर आम्ही शून्य घेऊन फिरत होतो. तुम्ही सगळे आलात, ते अंक दिले, त्यामुळे त्याच्या पुढे आमची शून्य आम्ही लावली फक्त, त्यामुळे ते एवढं सगळं मोठं झालेलं आहे. आमच्याकडे फक्त शून्य होते. 15-16 कोटी रुपये तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत. अजून ते काही एक कोणतरी बाई आहे तिला 50 कोटी द्यायचे, जमीन द्यायचे 150 एकर. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची मंडळी नाहीये. तसं एक कुठेतरी शाश्वती पाहिजे की नाही आम्ही जे करतो देतो आहोत ते तिथपर्यंत पोहोचेल, आणि ती कुठेतरी शाश्वती याच्या चेहऱ्यामध्ये माझ्या चेहऱ्यामध्ये त्यांना दिसली असेल. 3 वर्ष मी तिथे राहीन असं मी म्हटलेलं आहे. 3 वर्षानंतर मी माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी किंवा मकरनला सांगेन की तू ती जागा घे, आता तुझ्या ठिकाणी दुसरं कोणतरी घेऊ. तिथे थांबायचं नाही. नवीन मुलं तयार करायची, त्यांच्या हाती ती काठी द्यायची आणि नंतर पुढे धावायचं. मराठवाडा कॉलेज जे आहे पुण्याचं, त्यांनी सांगितलं की तिथल्या मुलींची शिक्षणाची 10वी झालेल्या आहेत त्याच्या पुढची सगळी शिक्षणाची जबाबदारी, मग त्यांच्या नोकरीची जबाबदारी आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो. म्हटलं किती मुली? तर तुम्ही म्हणाल तिथे राहणं खाणं जेवण सगळं. JNPTला शेट्टी म्हणून आहे, शशिकांत शेट्टी केमिस्ट्री, त्यांनी सांगितलं पण मासे नको देऊया, मासे कसे पकडायचे ते आपण शिकूया. ड्रॉपआउट जे आहेत 10वी 12वी जे काय आहे त्यांना आपण 2.5 महिन्याचं प्रशिक्षण देऊ. मोठे जे ट्रेलर असतात ते चालवण्याचं, आणि त्यांना लगेच 25,000 ते 30,000 रुपये नोकरी मिळेल. म्हटलं किती मंडळी? 1,000. तर मंडळी नाही येत अशातला भाग नाही, सगळे करायला तयार आहेत. हा ज्या ठिकाणी जातो तिथे मी प्रत्येक वेळी मी दोघं एकाच ठिकाणी असू असं नाही. मी जातो काही ठिकाणी मी जातो. माझं काम जास्त करून पैसे गोळा करणं. आपण स्वतःसाठी मागत नाही त्यावेळी बरं वाटतं, आणि कुणासाठी मागतोय ती भावंड आहे, त्यामुळे इथे कुठे वाईट नाही वाटत झोळी बसवायला. एरवी आपण आयुष्यभर कधी कोणाकडे काही मागितलं नाही, माजुरड्यासारखे वागलो, पण आता खाली झुकताना फार बरं वाटतं. त्या माझ्यापेक्षा हे वागणं जास्त बरं वाटतं. सगळे तुम्ही याच्यामध्ये जोडले गेलेले आहात सगळेच. त्याचं इकॉनॉमिक्स कुठलं काय, आज याचे एवढे मेसेजेस आलेले आहेत की ना हे असं आहे. सही आम्ही दोघं करतो, कुठलेही पैसे देत असताना. बरे ह्याला व्यवहाराची अजिबात अक्कल नाही, म्हणजे शून्य आहे माणूस. आणि त्याला प्रश्न विचारल्यानंतर अरे बापरे असं असतं. पण खरं सांगतो तुम्हाला, मी जे करतोय त्याच्यापेक्षा 10 पटीने हा करतोय. राबतोय, खूप राबतोय गावागावात जाऊन. त्यामुळे मी त्याचा खरंच आभारी आहे की तुम्हाला या सगळ्या रस्त्यावर तिकडे कुठेतरी आडवाटेला नेलेलं आहे. खूप ताकद आहे मुलामध्ये. त्यांनी जे केलं आजपर्यंत चित्रपटामध्ये त्याच्यापेक्षा तो किती मोठा आहे या सगळ्या प्रवासामध्ये कळलं. छान वाटतं. पुढच्या वर्षी आपण ज्यावेळी इथे असू कार्यक्रमाला, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की नामचा पसारा हा इतका वाढलेला आहे. सगळ्यात गमतीचा भाग पोखलेन आणि दुसरं काय म्हणतात त्याला, JCB.
अशी डोनेशन्स आम्हाला मिळायला लागलेली आहेत. सर्व नव्या कलाकारांच्या वतीनं आम्ही दोघंही सर तुमच्या पाया पडतो.